मग काय महाराज, तिथं पार्वतीनेच आदेश दिला. अगदी प्रसन्न मुखचंद्र चंद्र आहे, मुखचंद्र. ते विष घेतलं महाराज, गट 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 प्यायला लागले. पण ते पीत असताना जे 2-4 थेंब खाली पडले ना, विंचू, गोम, साप त्यापासून तयार झाले. आणि काय विष असेल ते. विंचू पाहिला असेल पण डसला नसेल ना. चांगलं आहे, रामाची कृपा आहे तुमच्यावर. अनुभव सांगतो तुम्हाला. त्याच्या नांगीमध्ये एकच बिंदू असतो विंचवाच्या, पण तो एक बिंदू आपल्या शरीरात गेला तर डोळ्यातून अख्खा सिंधू बाहेर पडतो. एका बिंदूचा एवढा परिणाम, तर त्या सिंधूचा काय परिणाम होईल महाराज विषाचा. घेऊन टाकलं पार्वतीच्या म्हणण्याप्रमाणे विष. पण अंगाचा दाह उत्पन्न झाला. काय करावं काय नाही, काय करायचं. अगं पार्वती असं काय करता म्हणाले. माझं नामस्मरण करू नका, औषध घ्या. आपण पर्वतावर राहणारे आहोत, सगळे औषधीची माहिती आहे आपल्याला. आपण मृत्युंजयाची देवता आहात ना, मग आपल्याला वनस्पतीची औषधीची माहिती नाही का. औषध घ्या. भगवान शंकर हो ज्ञानाची मूर्ती आहे. म्हणून विष कुठं ठेवावं हे त्या बरोबर ठिकाणी ठेवलं. त्याने ओठात ठेवलं का. ज्यांच्या ओठात विष असतं ना, ते कधी कोणाशी गोड बोलत नाही. मग आडनाव काही असू द्या, पण नाही बोलत गोड. आले का तर फडा. हादडायचं का तुम्हाला. पसरा. अरे पण नीट बोल ना जरा. त्याच्या ओठात विष असतं मला. त्याच्या पोटात विष असतं ना, तो तर सुखाने जगू देत नाही कोणाला. खूप प्रसंग सांगितले असते, पण हे सुदर्शन चक्र आपलं आहे ना, फार फिरत आहे. जाऊ द्या. भगवंतानी कंठात ठेवलं, कोणालाच त्रास नको. होईल तर मलाच होईल त्रास. पार्वतीने म्हणले औषध घ्या ना, नुसते काय बसलात, औषध घ्या. भगवान शंकर पर्वतावर इकडे तिकडे पाहतात. काय करावं, काय औषध घ्यावं. भाळी चंद्र असे धरिला. क्या बात है. भाळी चंद्र असे धरिला. अतिशय चंद्र शीतल असतो म्हणून मस्तकावर धारण केला, पण काही परिणाम झाला नाही. पार्वतीकडे पुन्हा पाहतात. माझ्याकडे पाहू नका, औषध घ्या. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. हार गंगे जय गंगे भागीरथी, जय गंगे जय गंगे भागीरथी. जय गंगे जगदाधार. जगदाधारा तव जलधारा जगदार. बोलता का. जय जय शंकर. भागीरथी अख्खी गंगा जटेमध्ये बांधून घेतली. अंगावरून सहस्त्रावरी त्या भागीरथीच्या धारा वाहत आहेत, परंतु अंगाचा दाह काही केल्या शांत होईना. काय करायचं.
तुम्हाला काय म्हणाले, विष औषध घ्या. आता काय करू, चंद्र धारण केला, गंगा जटेमध्ये बांधली, नको तिला डोक्यावर घ्यायची वाईट सवय तुम्हाला आहे. हा, तुम्हाला कोण म्हणलं गंगा जटेवर घ्या? याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. दुपारी ऐकायचा तो आता सांगून ठेवला, दुपारी त्याचा परिणाम. सापांचा पृष्ठभाग अत्यंत शीतल असतो महाराज, थंड असतो, म्हणून सगळ्या अंगाभोवती साप गुंडाळलेले. एकदा हा शांत होईना. पार्वतीच्या चेहऱ्यावरचा भाव बिलकुल बदलत नाही. ती म्हणाली, नाटकं बंद करा. खरं औषध काय आहे तुम्हाला माहिती आहे, हे नाटकं लोकांना दाखवा. माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तुम्हाला औषध माहिती नाही का? मला नेहमी काय सांगता हो कानामध्ये, जेव्हा आपण दोघंच असतो तेव्हा, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. हे वरानने, मग ते म्हणा ना तुम्ही. पार्वती आत्ता लक्षात आलं, श्रीराम जय राम जय जय. गोपाल कृष्ण भगवान नमः पार्वती पते हर हर. काय नामाचा प्रताप आहे नाही. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरुतो मुखे नाम घेता. आणि म्हणून जपे आदरे विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. जय जय रघुवीर. आणि भगवान शंकराने नामस्मरण घेतल्याबरोबर बभू अत्यंत शीतलः, अत्यंत शांत अशा प्रकारचं वाटायला लागलं. वा भगवंता. ब्रह्मदेव म्हणायला लागले, अलौकिक कार्य केलं आपण. हे विष तुमच्याशिवाय कोणी पचवू शकत नव्हते. झाली तुमची थोडी फजिती, थोडा त्रास झाला तुम्हाला, पण महाराज त्या नामस्मरणामुळे आपला सगळा दाह कमी झाला. आपला प्रसन्न मुखचंद्र पाहतो, चंद्रमा पाहिला, आणि आता आपली परवानगी असेल तर पुढच्या कार्याला लागतो. म्हणले अवश्य जा, पुढच्या कार्याला लागा. काय काय घडतंय सांगा. तुम्ही घ्या रत्नगीतनं, काय आहे काय घडतंय मला सांगा फक्त. हो लांबलं तर हो सांगतो. जो लांब म्हणतो ना हो, तो कधीच येत नाही. लग्नाच्या मुलीचं लग्न ठरवायसाठी म्हणून आपण 10 ठिकाणी जावं. काही तुमच्याकडे स्थळ असलेले सुचवा, तुमच्याकडे असले सुचवा. लोक सुचवतात, साखरपुडा, साक्षगंध, व्यवहार, लग्न. हे बा काही नका पण पत्रिका पाठवा. हो शेवटी बारशाची वेळ आहे ती. काय सांगा तुम्ही इतक्या जवळचे ना, पण नेमके तुम्हीच विसरलात. पण तर तसं कोणाला विसरत नाही आम्ही, पण मदत करणारा बरोबर विसरतो. स्वभावच आहे आमचं. नेमकं तसंच घडलं. सगळे देव निघालेले आहेत, पुन्हा राहिलेलं कार्य करायचं आहे. समुद्राच्या काठावर आले, मंथनाला प्रारंभ केला. काय निघालं माहिती आहे दुसऱ्यांदा? उच्चैश्रव नावाचा घोडा निघाला. काय पांढरा शुभ्र काठेवाडी, घोड्याला सुद्धा मागे टाकणं असा घोडा. उंच ज्याचे कान आहेत, अशी भरपूर मान आहे, मानेवर आयाळ भरपूर आहे. अगदी चिमटा घेतला ते रक्ताची जरी कांडी बाहेर पडावी असा तो घोडा पाहिला. अरे वा इंद्रा, काय घोडा आहे. आपल्याला आवडला. म्हणले हो देऊन टाक. थोडा चेहरा लहान झाला इंद्राचा, घेऊन घ्या. हा म्हणला रडत म्हण की हसत म्हण, मी घेऊन जातो. इंद्राने तो घोडा ताब्यात घेतला. मंथनाला प्रारंभ झाला. मग निघाला चतुर्दंत हत्ती. त्याचं नाव काय आहे? ऐरावत निघाला. आता बलिराजाला मोठेपणा दाखवावा लागला. सगळं माझ्या घरी ठेवून घेता येत नाही.
इंद्रा, अरे घोडा मला दिला ना, हत्ती घेऊन जाय. इंद्र म्हटला परवडला, सौदा परवडला आपल्या. एक एक रत्न निघाले महाराज. कामधेनू निघाली. कोणाला द्यायची? हे सकाळपासून शांतीपट म्हणणारे ब्राह्मण मंडळी देऊन टाकायला. पण ब्राह्मणाचा स्वभाव असा महाराज की त्या कामधेनू सोडली काय काय भांडणं झाली. का जमलं तर दुपारून पाहू आपण, काय काय पाहायचं ते महाराजांच्या इच्छेला पाहू आता काय होईल. एकंदरीत लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी सगळे रत्न निघाले. आता निघाली लक्ष्मी देवी. तिला तर सांगावंच लागेल. तिचं आवाहन केल्याशिवाय नारायणराव म्हणतील माझी कथा एवढी सांगतात, तिच्याविषयी काही बोलले नाही. काही वाटतं का तुम्हाला? लक्ष्मी निघाली महाराज. पीत कौशेय वाससी, गोऱ्या पान रंगाची ती आमची लक्ष्मी देवी, आणि त्यातल्या त्यात पीतांबर परिधारण केलेला. आता आपलं कसं झालंय, कोणताही अंबर पांघरला तरी पीतांबर म्हणतो आपण. पण तिनं पिवळ्या रंगाचा घातला होता म्हणून पीतांबर. पण पिवळ्या रंगाचा पीतांबर घातला असं म्हणणं शोभत नाही. ते गाईचं गोमूत्र म्हणल्यासारखं असतं. पीतांबर परिधान केलेले लक्ष्मी देवी चालत चालत आलेली आहे. तिला पाहिल्या बरोबर काय गर्भगळीत झाले. तिचे सौंदर्य गळाले धैर्य, म्हणत विसुर आर्य, जाळता रतिपती सोसू नये, होता जन्म तुझा असू नये. इंद्रचंद्र यमवरून सगळ्यांचे डोळे झाकल्या चालले. डोळे फाडू फाडू पाहतात. बाप रे, सुनासाम सुदतीम बालाम सुकपोलाम वराननाम. मराठीत वर्णन करणं शोभत नाही म्हणून संस्कृत मध्ये केलं. तेशाम आसन मानिल्य. लक्ष्मीला दिसल्याबरोबर काल आपण वर्णन ऐकलं इंद्राचं की गुरुला आसन दिलं नाही त्याने, पण लक्ष्मी देवी दिसल्या. वैसे आपलंच आसन आहे, बसा बसा म्हणले. ठेवून जागेवर जाऊन बैस. इथं ठेव, तू मध्ये मध्ये करू जाऊन बैस जागे. वरून आला त्याने श्वेत छत्र धरलं. पाठीमागे उभं राहा, पुढे पुढे करू नको, मागे उभं राहा. अनेक देवदेवतांनी काही ना काही तिला पाहण्यासाठी वरून खाली आले होते. नारायणराव आता विचार येऊन तर बसलो आपण, सगळेच काहीतरी द्यायला लागले, आपणही काही दिलं पाहिजे. काय दिलं त्यांनी? अहो नाही, अर्धोन मिलीत कळी दिली कमळाची. त्याच्या मागे रहस्य आहे. उमललेलं फुल देत नसतात. आठवतो का साखरपुडा तुम्हाला? आमच्या बहिणी घरच्या म्हणून त्यांना विचारलं. अर्धोन मिलीत कळी दिली आमच्या लक्ष्मी देवीने, ती स्वीकारली. लक्षात आलं की शेवटी यांच्याच गळ्यात वरमाला आपल्याला घालायची आहे. संकेत असतो काही काही. गंधर्वांनी एक सुंदर माळ दिलेली होती, ज्याला वैजयंती म्हणतात. वैजयंती नावाचं कुठं फुल नाही बरं का. वेगळ्या वेगळ्या फुलांना एका क्रमाने ओवल्या गेलं म्हणजे त्या तिला वैजयंती असं. आरतीमध्ये वर्णन आहे ना. ती वैजयंती माळ लक्ष्मी देवीच्या हातात दिली. आई साहेब, योग्य वाटेल तसा या माळेचा उपयोग करा. हातात घेतली आणि पाहायला लागली सगळ्यांकडे, कोणाच्या गळ्यात घालू. गुरुजी, वाईट वाटतं सांगताना, पण सांगावं लागतं. पायापर्यंत ज्यांचे केस, पण मान अशी करतात. अरे तुला संधीची पळी उचलता येत नाही, तिच्या काय नादी लागली. सगळी ऋषी मंडळी मान पुढे करते. देव काय, दैत्य काय, सगळे दैत्य मान पुढे पुढे काय. म्हणले आहेत पराक्रमी आहेत सगळे. कोण? हे दैत्य पराक्रमी आहेत.
पण बोलायचं असलं तर आधी तांब्यावर पाणी शिंपडावं लागतं तोंडावर. हे काही कामाचे नाही. देवही चांगले आहेत, देव म्हणजे चमकणारे आहेत, द्युती चमकणारे आहेत, पण म्हणाले परस्वाधीन आहेत. काही संकट आले की चालले ब्रह्मदेवाकडे. पण ब्रह्मदेवाकडे अतिशय रजोगुणी आहे, त्यात काय अर्थ नाही. त्यालाही संकट जेव्हा पडतं तेव्हा तो कोणाकडे जातो? नारायणाकडे. मग आपण याच्या त्याच्याकडे जायचंच कशाला? तिथपर्यंतच गेलं पाहिजे. हातामध्ये कुमुद पुष्पांची आमच्या वैजयंती माळ घेऊन निघालेली आहे. तदेव लग्नम सुधिनं तदेव तारा बलं चंद्र बलं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मी पदे दे मनसा स्मरामि लक्ष्मी नारायण चिंतन सावधान. गोपाल कृष्ण भगवान की. आनंद वाटायला लागला. वाह, काय की कोट्यावधी मदन ओवाळून टाकावेत असं लावण्य नारायणाचं आहे. आणि लक्ष्मी म्हणजे साक्षात श्रीरीवर रूपिणी, तिला काही वर्णनच करता येत नाही आणि मातेचं वर्णन करू नये महाराज. त्या दोघांना एका आसनावर बसलेलं पाहिलं आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे. म्हणले आता आम्हाला थोडं बोलू द्या, ते राहिलेलं काम करा ना, अमृत मिळालंय का? चला इकडे काय पाहता सारखे टकलो. देवांचा नाईलाज झाला, आले समुद्राच्या काठावर पुन्हा. बस गोविंद बोलो. गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग महाराज आयुर्वेद प्रवर्तक हा, आयुर्वेदाचा उद्गाता असा तो धन्वंतरी बाहेर पडला. त्या धन्वंतरीच्या हातामध्ये सुंदर सुवर्णाचा कलश आहे आणि त्या कलशातून मधुर अशा प्रकारचा सुवास दरवळायला लागला. पाहिल्या बरोबर आणि तो सुंदर असा वास असं म्हणतात पसरले गेला. महाराज बली काय आमच्या एकापेक्षा एक दैत्य होते, कोणाच्या खांद्यावर, कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या पाठीवर पाय देत देत गेले की घेतला हातात आणि पळायला लागले. आता देव पळू शकतात का? किती पळतात देव माहिती आहे का? देवघर ते संध्यापात्र, संध्यापात्र ते देवघर, तिथंही धड बसत नाहीत. तिथं धड बसतात का? तीनदा असं करावं लागतं, नीट बैस नीट बैस. मग ते अमृतकुंभ घेण्याच्या भानगडीत पडलेले सगळे आपले एक गट करून बाजूला जाऊन बसले, लहान तोंड केले. काय ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटी तो कुंभ तर दैत्याच्या हातामध्ये पडला. आता का आपल्याला कसं होईल? मग एकमेकाला बोललो, हे असं करायला पाहिजे होतं. नाही हो, ते तसं करायला, नुसती बडबड करत बसा. आब पचता आहे होत की असं आप निघून गेला, गाठ्या मारत बसा. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की ही यांना अशी सवयच लागलेली आहे, पण आपल्यालाच करावं लागेल. काय करायचं ते? तुम बिन मोरी कौन खबर रे, तुम बिन. कान्हा कान्हा गोवर्धन 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 गिरधार. गोपाल कृष्ण भगवान. भगवंताच्या लक्षात आलं की आता वेळ आलेली आहे. आता दैत्यांच्या ताब्यातली कोणतीही वस्तू मिळवायची असेल तर काय करावं लागेल? एक तर युद्ध.
पण युद्ध करायला लागलो तर त्या युद्धाच्या झटपटीमध्ये जर हे कोणी पिऊन टाकलं किंवा खाली सांडलं लवणलं तर सगळी मेहनत वाया जाईल. म्हणून युद्ध करणं न परवडणारी गोष्ट. मग काय केलं पाहिजे? यांना मोहित करावं लागेल. दैत्य कशाने मोहित होतात? भगवंताच्या ताबडतोब मनामध्ये विचार आला आणि भगवंताने ते रूप धारण केलं. महाराज काय रूप धारण केलं असं त्याचं वर्णन मी करणार नाही आपल्या पुढे, व्यासांनी केलं असलं तरी. पण एक सांगतो आपल्याला, त्याच्यावरून कल्पना येऊ शकते की लक्ष्मीच्या 100 पट सुंदर रूप धारण केलं. आणि इतकं तलम वस्त्र धारण केलं म्हणून सांगतो तुम्हाला. शांतारामजी ध्यान करू नका. हातामध्ये कुमुदाची कळी, अर्धोन्मिलित कळी अशा हातात घेतलेली आहे. पायामध्ये नुपुरं होतेच. पहिल्यांदा महिलांना फार सोस असायचा, नाकात काय, कानात काय, डोक्यात काय, पायात काय. आता हिंमतच राहिली नाही बाहेर जायची. घालून नाकात घातलं तर नाक राहणार नाही, कानात घातलं तर कान राहणार नाही. त्यापेक्षा ल घातलेलं बरं. पायातल्या नुपुरांचा आवाज करीत कंठातून सुंदर गाणं म्हणत नाही. नाजीर धूम धीम तानान धीम तानान तान रे रे राय. सुंदर कंठातून गुंजाराव करत 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 यायला लागली. महाराज सगळे एकमेकाला म्हणतात. आवाज आहे का? आवाज काय मधुर आवाज आहे. आणि पहा इकडंच येतोय. आपल्याला इथे बसल्या बसल्या पाहायला मिळणार. हे बा रस्ता करा, थोडा रस्ता. चांगल्या चांगल्यांना रस्ता देत नाही, पण त्या आवाजावरूनच सारखं. आणि ती मोहिनी आली महाराज. ती पाहिल्या बरोबर सगळे देव काय, दैत्य काय. देव तर लांब होते हो, पण दैत्य सगळे अगदी मोहित झाले. आणि या दैत्यांचा स्वामी समोर येऊन उभा राहिला. का त्वम स्वर दे. का त्वम कस्यासि शुश्रोणी कुतोसी किम चिकीर्षसि. आजपर्यंत अनेक नागकन्या, देवकन्या, रंभा, उर्वशी, तिलोत्तम आम्ही पाहिल्या, पण तुझ्या नखाची सर सर कोणाला येत नाही. इतक्या दिवसापासून आम्हाला कशी दिसली नाही? कुठे राहतेस? आई वडिलाचं नाव, पत्ता, काही मोबाईल नंबर? ते म्हणले काय सांगायचं ते मी सांगतो, तिथपर्यंत जाऊन पोहोचू नका. लहानपणापासून मला माझ्या आई वडिलाचा पत्ता माहिती नाही. लिहून घ्यायचा तर लिहून घ्या. ब्रह्माजी पिता जो माझा, ज्या ठाव ठिकाणा नाही. उपजताच माता मेली, मम नयना दिसली नाही. साक्षात आम्ही त्रय बंधू, एकमेकाचे पटतच नाही. थोरला पर्वताश्री, धाकला घरी चित्र करण्याचा. व्यवसाय असे हो साचा. हो, हा आमचा पत्ता, हा आमचा बायोडाटा. कोणाला भेटता? आई राहिली नाही, बाप राहिला नाही. कशाला भानगडी? आम्ही तिघं भाऊ आहे, पण आमचं एकमेकाशी पटत नाही. एक वर राहतात म्हणजे शंकर भगवान. एक म्हणाले ब्रह्मदेव, त्यांचा चित्राचा धंदा आहे, रोज छापे मारत राहतात. एकरा तुमचं काय म्हणणं आहे? रस्ता का अडवला? म्हणाले ते जाऊ द्या. म्हणाले आम्हाला काय आई वडिलाशी पत्ता घ्यायचा नाही, काही नाही. आमचं एक विशिष्ट कार्य सध्या तोंडाशी आलेलं आहे, तेवढं आमचं काम करा. म्हणले मग काय करायचं? काम. म्हणले काम करायचं असतं तर लग्न केलं नसतं का? तुम्हाला काय वाटलं माझं लग्न होत नाही का? पण काम करायचं नाही म्हणून लग्न करायचं नाही. अहो इतकं काम नाही आहे, छोटं, अगदी छोटं. हा अमृतकुंभ आहे, किती लहान आहे. हा फक्त आम्हाला सर्वांना वाटून द्या. म्हणले कोणाकोणाला? ते पलीकडे बसलेली आमची देवमंडळी सगळे झाडाखाली बसलेत ना, ते आमचे सगळे भाऊच आहेत आमचे. म्हणाले एकमेकांनी भावानी भावाला बांधू. एकमेकावर विश्वास नाही आमचा, एकमेकावर विश्वास. म्हणून तर तुमची मदत घ्यायची आम्हाला. ते काय असतं म्हणाले, ओळखीचा मनुष्य असला ना
वाढताना सुद्धा पंचायती करतो. आपल्या ओळखीचा दिसला की 2 डाव रस जास्त टाकायचा आंब्याचा. ओळखीचा नसला नाही, एका डावात घालू का घालू 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 पर्यंत. तुम्ही कोणाचाच परिचित नसल्यामुळे एवढं काम फक्त करा, अमृत कुंभ सगळ्याला देऊन टाका. सगळ्याला अर्धम प्रयत्नात हा काय हरकत. ताब्यात तर घेतला, तितक्यासाठी तर सगळ्या भानगडी केल्या होत्या भगवंताने. अमृतकुंभ हातात घेतला महाराज आणि विचार करायला लागले की देव तिकडं दैत्य इकडे, का त्यांना इकडे बोलावता का आपण तिकडे नाही, ते तिथं बसलेले आहेत, आपण जाऊ, आम्ही पळून आलो, आमचं निवासस्थान तेच आहे, चला म्हणाले. इतके धावत आले की मोहिनी येऊन पोहोचायच्या आत दैत्य सगळ्या देवांमध्ये जाऊन बसले. एक देव एक दैत्य, एक देव एक दैत्य, एक देव. म्हणजे इथं पंचायत झाली. आता एकाला द्यायचं एकाला द्यायचं नाही. शोभतं का आपल्याला? नाही शोभत. विचार केला मोहिनीनं, म्हणाले का एवढं अलौकिक असं अमृत तुम्हाला प्यायचं आहे, काय कपडे आणि काय उपरणे आणि काय सोम, काय झालं? अमृत प्यायचं म्हणाले चांगलं मंगल स्नान करावं, पितांबर परिधान करावा, भरदरीची शाल अंगावर घ्यावी, एकीकडे सगळे अदितीचे मुलं बसा, एकीकडे सगळे दितीचे मुलं बसा आणि मग पहा गाणे म्हणत तुम्हाला मी चालेल ना? अहो चालेल काय, पळेल. आम्ही आत्ता कपडे बदलून येतो. कोणाचंही ऐकलं नसतं, पण कोणी सांगितलं का 100% लोकांना मान्य करावं लागतं. सगळे पितांबर परिधान करून आले, एकीकडे देव बसलेले आहेत. व्यवस्था लावायची होती भगवंताला, विनोदाचा भाग सोडा, पण देव नेते एकत्र झालेले, वेगळे करायचे होते त्यांना. एकीकडे देव बसवले, एकीकडे दैत्य बसवले, हातात अमृताचा कुंभ घेतला आणि बास गाणे म्हणत आधीच सांगितलं होतं मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी ज्याला जेव्हा टाकेल तेव्हा त्याने ते स्वीकारायचं. आधी मला असं करायचं नाही. तर जेवायला बसणाऱ्या लोकांना सवय असते, वरण आणलं ना, कढी आणा ना, कढी आण, पंचामृत आणा, जे आलंय समोर त्याच्याविषयी बोल, काय बोलायचं, काही मध्ये बोलायचं नाही. मी जेव्हा देईल तेव्हा घ्यायचं. म्हणले ठीक, काही चालत नाही तिथे. मोहिनी पुढे कोपऱ्यातल्या देवाच्या पात्रात अमृत टाकायची, इकडे कोपऱ्यात, आपल्याकडे नाही पण कोपऱ्यात असा हात केला बरं का. यांना वाटायचं दैत्य आम्हाला म्हणाले. इतके मधुर भजन म्हणतात की जिथे महाराज डोलतात, असे आमचं वैशंप आहे. कोपऱ्यात येऊन बसले बिचारे असे. तर कोपऱ्यातल्या दैत्याच्या पात्रामध्ये टाकायचं. पुन्हा इकडे देवाला गंमत अशी होती की दैत्याच्या पात्रात एक थेंब पडू देत नव्हती ही मोहिनी. तुम्ही म्हणताल हे कसं जमतं? हे सगळं महिला मंडळाला जमतं. आम्हाला पुष्कळ ठिकाणी दूध प्यायला जायचा प्रसंग येतो. या महाराज प्रवचन संपल्यावर दूध प्या. 3.5 लिटरचं दूध घरात असतं भरलेलं बहुगुण, पण साईचा एक थेंब पडू देत नाही बाई. ते जसं जमतं तसं मोहिनीला हे जमलं. देवाच्या पात्रात टाकायचं. मी खात नाही बरं का, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ते यांना वाटतं मी साय दिलीच नाही. मी साय खातच नाही, मला आवडत नाही. मोकळेपणाने सांगितलेलं. सगळ्या देवांना अमृत पडायला लागलं. दैत्य मात्र अमृताशिवाय राहायला लागलेले आहेत. लवकर लक्षात आलं नाही, पण 2 अतिशय धूर्त दैत्यांमध्ये होते. त्यांनी लगेच पक्षांतर, आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे, देव मंडळीत येऊन बसले आणि भगवान नारायणाचं ते गाणं म्हणता मला थोडं दुर्लक्ष झालं. पडलं त्याच्या पात्रात, पाडल्याबरोबर त्याने अगदी पिऊन टाकलं. भगवंत म्हणले हा तुला माहिती नाही का, बदली गवला घेता हा बघा. याला पंक्तीत जेवायची सवय दिसत नाही. एकदा आमचा एक मित्र असाच होता, वाया गेलेला, पण जेवायला बरोबर नेलं. त्याला सांगितलं हे बघ आरामशीर जेव बरं का, आज पंचामृतापासून पुरणाच्या पोळी, कढी, काय वडे भजे सगळं व्यवस्थित खाय. याला इतकी कधीच पाहिलं नव्हतं हे सगळं. त्याने तो जेवायला बसला, पंचामृत दिसलं, पंचामृत खाल्लं. आता पंचामृत त्यांनी कधीच खाल्लं नव्हतं. त्याला वाटलं पंचामृत म्हणजे काय गोड असेल अगदी. त्याने जे असा मारला की ताट 90 अंशाच्या कोणात उभा राहिला. पंक्तीत जेवायची सुद्धा सवय लागते महाराज. याला माहिती नाही, त्यांनी आपल्या हातात पडलं की पिऊन टाकलं
त्यांनी चंद्रसूर्याकडे पाहिलं. का रे बाबा काय पंचायत आहे? म्हणले महाराज हे तिकडचे इकडे आलेले आहेत. तिथे काय महाराज सुदर्शनच्याकडे गेले, मस्तक तोडून टाकलेलं आहे. एकंदरीत सर्व देवांना अमृत दिलं, दैत्यांना अमृतापासून वंचित ठेवलं. आपलं कार्य आटोपलं. पाहिल्यावर भगवंताने तो अमृत कुंभ कोरडा झालेला खाली टाकून दिला आणि भगवंत अंतर्धान पावले. गोपाल काय देवांना आनंद वाटला, एकमेकाला वा वा वा. नारायणाच्या कृपेमुळे, ब्रह्मदेवाच्या आशीर्वादामुळे आम्हाला अमृत प्यायला मिळालं. काय मधुर वाटलं, काय सुंदर चव होती. यांच्या या गप्पा चालल्या, तिकडे त्यांच्या गप्पा चालल्या दैत्यांच्या. आम्हाला फसवलं. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं देवावर विश्वास ठेवला पाहिजे, पण देवाधी देवावर ठेवला पाहिजे. देवावर एकंदरीत त्यांची चर्चा चालू आहे. शेवटी सर्वांनी विचारलं, राजा बली आता काय करायचं? म्हणले आपल्याला त्यांनी विषापासून वंचित ठेवलेलं आहे. म्हणले आपलं नशीबच असं आहे, जे आपल्याला सहजासहजी मिळत नाही ते युद्ध करून मिळवायचं. आता काय मिळवता पिल्यावर? यांना आज घरी जाऊ द्यायचं नाही, नाही अमृत मिळणार. यांना सुखासुखी घरी जाऊ द्यायचं नाही. तम नर्मदाया तट उत्तरे, नर्मदेच्या विशाल काय प्रांतावर घनघोर युद्ध सुरू झालं महाराज, देवाचं आणि दैत्याचं. आज दैत्यांमध्ये द्वेष होता की आम्हाला फसवलं, आमचा दुरुपयोग घेतला, स्वार्थीपणाने सगळे अमृत पिऊन टाकलं. यांचा द्वेष होता. तर त्यांच्यामध्ये अमृत प्राशन केल्याचा वेगळा आनंद होता. मनापासून लढू लागले. परिणाम काय झाला? सगळे दैत्य जवळपास मृतप्राय होऊन पडलेले आहेत. राजा बलीची अशी अवस्था झाली की इंद्र त्याच्या छातीवर बसला, विरत केला, निशस्त्र केला, त्याला खाली पाडलेला आहे, छातीवर बसला आणि आपलं आवडीचं वज्र नावाचं आयुध हातामध्ये घेतलं, मस्तकावर प्रहार करणार. बरोबर येऊन पोहोचले नारद महाराज. हात धरला, इंद्रा सोडून दे, आपण एक तर फसवलंय त्यांना, त्यांचा उपयोग घेतला पण अमृत दिलं नाही, कारण त्यांची लायकी नाही. पण आता त्यांना एकदा फसवलं ना, आता त्याला संपवू नको, सोडून दे त्यांना. तुला राज्य मिळालं, ऐश्वर्य मिळालं, कीर्ती मिळाली, अमृत मिळालं, पण इतक्या गोष्टी मिळाल्या ना, सोडून. नारदाच्या बोलण्यावर इंद्राला शांत बसावं लागलं. मरणोन्मुख पडलेला राजा बली तिथे पडलेला आहे. बाकीचे 70% दैत्य संपवले होते देवांनी. यांच्याकडे एक व्यवस्था आहे. कोणाकडे? दैत्याकडे. त्या राजा बलीला उचललं बुवा, पण कुठे आणलं? सद्गुरुनाथ महाराज शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये आणलं. एवढी अलौकिक विद्या संपन्न असलेले शुक्राचार्य काय, पण ही सगळी मंडळी आश्रमात राहायची. हो, आणून टाकलं. महाराज असं असं झालंय, असं फसवलं देवानी आम्हाला. शुक्राचार्य बाहेर आले. मरून पडलेल्या सगळ्या दैत्यावर एकदा आपला अमृत संजीवनी नावाचा मंत्राचा उद्घोष करून सगळ्यांना जिवंत केलं. राजा बली पण जिवंत झाला. पण राजा बलीनं ठरवलं की आपल्याला हे आता मिळालेलं उर्वरित आयुष्य आहे ना, अजबरी जाहले ते जाहले सव्यवाम, आता वाया नाही घालवायचं. आता एकच करायचं, पाय सेवावे सेवा. सद्गुरु से प्रेम भावे, सद्गुरु से प्रेम भावे, पाय सेवा वे सेवा. आणि आमचा दैत्यराज बली शुक्राचार्यांची अगदी दास्यम सेवेने ठेवत, अगदी अनन्य भावाने सेवा करायला. महिना 2 महिने झाले. अरे राजा बली किती दिवस सेवा करणार? बस झाली. गुरुची सेवा 2-4 दिवस असते. 9 ते पौर्णिमा, गुरुपौर्णिमा आली म्हणून सांगतो. 5 दिवस 7 दिवस 10 दिवस जास्त गुरुची सेवा करू नये. हे महाराज, आपण तर आम्हाला जीवदान दिलं, आम्ही तर संपलो असतो. आपल्या कृपेनं एवढं पुन्हा
उभं राहता आलं. ठीक आहे, आता असं कर, मी सांगतो ते अनुष्ठान कर, माझी सेवा वाया जाणार नाही. मी सांगतो ते अनुष्ठानाला बैसतो. आता अनुष्ठान जप पूर्ण झाला की आपण पूर्णाहुती करू. आणि पूर्णाहुतीच्या दिवशी यज्ञ, आपल्या यज्ञकुंडातून असा एक दिव्य रथ बाहेर पडेल की ज्या रथावर तू बसला आणि त्यामध्ये शस्त्र अस्त्र आयुध जे आहेत त्याचा स्वीकार करून युद्धाला गेला तर या पृथ्वी तलावर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही, असा माझा तुला आशीर्वाद आहे. काय आनंद वाटला बलिराजाला. सद्गुरुनाथ महाराज. राजा बली अनुष्ठानाला बसला. इकडे यांना काही करमत नाही. कोणाला? हे म्हणले भगवान शंकरांनी विषप्राशन केलं, पण काय सांगितलं होतं? पुढे काय घडतं मला येऊन सांगा. एक गेला नाही तिथे देव, म्हणजे कोणी सांगितलं नाही, आपण जाऊन सांगितलं पाहिजे. निघाले, आले भगवान शंकराच्या कैलास पर्वत. कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहारम कर्पूर गौरम करुणावतार. नमः पार्वती पदे हर 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 महादेव. वा वा वा, नारदा या. आपण आले म्हणजे सगळा पृथ्वी तलावर कुठे कुठे काय काय चाललं सगळा वृत्तांत आम्हाला इथल्या इथं सापडतो. वा छान. आसन दिले, पार्वती देवीला बसायला बसलेत नारद महाराज. शंकराला नमस्कार, पार्वतीला नमस्कार. जेवढ्या मनापासून केला ना तितके पोहे उपमा हे ते सगळं मिळतं. मनापासून नमस्कार. बसले नारद महाराज. तो आज कसे काय आलात? काय महाराज, काय आपलं अलौकिक कार्य आहे. अहो, संपूर्ण त्रैलोक्याला भस्म करण्याची ताकद असणारं विष आपण पिऊन टाकलं. म्हणून पुढे सर्व देवांना रत्न काय, लक्ष्मी काय, कौस्तुभ काय, पारिजातक काय, ऐरावत काय सगळं मिळालं. एवढं काय अमृत मिळालं तुमच्यामुळे मिळालं. काय काय निघालं रे? हे निघालं, ते निघालं, सगळं पुन्हा जेवढं पहिल्यापासून घडलं ते जाऊ द्या. म्हणाले देवा तुम्हाला कशाचीच गरज नाही, निस्पृह आहात आपण. पण एक सांगतो तुम्हाला, अमृत कुंभ निघाल्याबरोबर दैत्याच्या ताब्यात गेला. हा म्हणाले हो. दैत्याने तो अगदी झडप मारून घेऊन गेले. मग देव सगळे अगदी रडकोंडले आले. तेव्हा आमच्या नारायणरावने असं रूप धारण केलं. म्हणले कसं? असं रूप असं नका करू. कसं केलं? म्हणले मला तेवढं विचारू नका, मी ब्रह्मचारी माणूस आहे. हे बा, योगायोगानं त्या दिवशी जवळ होतो आणि सगळं पाहू लागलो म्हणून ते पाहिलं. पण त्या मोहिनीचं रूप पाहिलं नाही मी. 4 महिने मला श्रीराम सुद्धा म्हणता आलं नाही. जागृत स्वप्न सुषुप्ती ती डोळ्यासमोर दिसायची. आत्ता परवा विसरलो तेव्हा तुमच्याकडे आलो. आणि पुन्हा जर तुम्हाला त्याच्या पुढे वर्णन करून सांगितलं की ती अशी होती तर मी वायात गेलो. नाही पण अगदी त्या भानगडीत कळवला. तुम्हाला पाहायचं तर तुम्ही जा ना, तुम्हाला दाखवेल ना नारायण. त्याला म्हणा की ते रूप दाखवून. भगवान शंकराने विचार करा की उद्या जाऊ परवा जाऊ, काही नाही हो. लगेच निघाले नंदिकेश्वरावर. पार्वती देवी आल्या. अहो म्हणाले कुठे चालले? माहिती आहे का किती वाजले? अहो कोणाचं इथं जायचं ना थोडा विचार करून गेलं पाहिजे. अगं म्हणले नारायणाकडे चाललो मी, त्याचं काय. मग मी बरोबर येते, मला येऊ द्या, माझं बऱ्याच दिवसात दर्शन नाही. म्हणले पंचायती करू नको, चातुर्मास्य पुढे घरी बैस. जिथं न्यायचं तिथं मी तुला नेतो, मागे लागत जाऊ नको. आणि निघाले भगवान एकटेच आले. वा
भगवंताची सवय शेषावर शयन केलंय. एका पायाजवळ भूदेवी, एका पायाजवळ श्रीदेवी. म्हणून त्यांना हसू येऊ लागलं. त्यांना माहिती मी काय म्हणणार. पण भगवान शंकराला पाहिल्या बरोबर त्या दोघी बिचाऱ्या अंतःपुरामध्ये गेल्या. या 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 शंकरा, आज अचानक आपली भेट झाली, फार आनंद वाटला. बऱ्याच दिवसात आपली भेट झाली नाही म्हणून आलो. आपलं केवढं अलौकिक कार्य केलं म्हणाले आपण. आपल्या कृपेमुळे सगळ्या देवांना अमृत मिळालं, नाही तर अवघड परिस्थिती. एवढा कुंभ तो मेहनत करून दैत्याच्या ताब्यात गेला. नारायण म्हणाले हो, मग त्यासाठी थोडं एक वेगळं रूप धारण तितक्यासाठीच आलं. पण नारद खरं बोलतात का नाही हे काढून घ्यायचं होतं, म्हणून नारायणाला बोलतं केलं. ते म्हणाले आम्हाला थोडं वेगळं रूप धारण करावं लागलं. म्हणले तेच पाहायला आलो. निज रूप दाखवा प्रभु दर्शनासी द्या हो, निज रूप दाखवा. शंकरा, कोणी सांगितले तुम्हाला पंचायती? अहो ते रूप पाहायसारखं नाही आहे. म्हणजे काय पाहायसारखं नाही? म्हणजे तुमच्यासारख्या साधकाला बाधा उत्पन्न करणारं रूप आहे. मी ते रूप का घेतलं होतं माहिती आहे? कौतूहलाय दैत्यानां योषित रूपम मया धृतम. दैत्यांना मोहित करण्यासाठी ते स्त्री रूप धारण केलं होतं. स्त्री म्हणजे काय? अहो अशी स्त्री जगात नाहीच आहे. मी अलौकिक रूप धारण केलं होतं. देवा काही घ्या, थोडा वेळ दाखवा. शंकरा उगाच तुमची फजिती कशाला करून घेता? थोड्या वेळ. एखाद दिवशी नाही महाराज माझा प्राणायाम बंद झाला, आत्ता दाखवा. हा आत्ता दाखवा तुम्ही. आज त्याच्याशिवाय मी जाणार नाही. अतिशय प्रेम एकमेकावर होतं शंकराचं, नारायणावर, नारायणाचा शंकरावर. बरं चला जाऊ फिरायला. अपराह्न काळ टळल्यावर फिरायला गेले बगीच्यामध्ये दोघे. नारायणाने शंकराचा हात चांगला हातामध्ये घेतला. गप्पा बरोबरीचेच होते ना होते. शिवस्य हृदय विष्णू विष्णुष्ट हातामध्ये हात घेऊन चाललेले आहेत फिरता फिरता. काय आमच्या नारायणरावचं वैभव सांगू तुम्हाला चाकोरकर. नील कमल, श्वेत कमल, रक्त कमल, पीत कमल, आणि प्रत्येक कमलाच्या तळ्यावर एक एक शांतारामजी, एक एक कमलिनी, दोन हाताची दोन पायाची. शंकर पाहतच राहिले. आपण नुसता जप करू करू बेजार. या नारायणराव श्रीदेवी आहे, भूदेवी आहे, किती एकापेक्षा एक, एकापेक्षा एक. अरे वा. ह्या सगळ्यांकडे पाहत असताना जेव्हा भगवान शंकर पुढे पुढे चालले, माधवराव पश्चिमेकडच्या कोपऱ्यामध्ये एक नीलकमलाचं तळ होतं आणि त्याच्या काठावर एक अशी युवती होती सखारामबुवा. लक्ष्मीच्या 100 पट मोहिनी सुंदर आणि मोहिनीच्या 100 पट ती सुंदर. कोण असली पाहिजे? भगवान नारायणच होता. मोहिनीचं रूप धारण केलं पुन्हा त्याने. आज भगवान शंकराला त्या मोहिनीचं रूप दाखवायचं ना, त्यापेक्षा सुंदर 100 पट रूप घेतलं, उभं राहिलेलं. आता ती प्रत्यक्ष नजरेसमोर दिसायला लागली आणि याच्या हातामध्ये हात ठेवण्यात काय मजा आहे. शंकरवाणी बोलता बोलता हात घेतला काढून गेले पळत. म्हणले वा जमलं आता. अरे बाबा तुझी फजिती होऊ नये म्हणून हातात हात धरला मी. पण जीव जेव्हा शिवाचा हात सोडतो तेव्हा काय होतं ते पहा. पळत. तिने पाहिलं की आपल्याकडे कोणीतरी यायला लागलं. चाकोतकर ती पळायला लागली. हातामध्ये कळी दोन कळ्या हातामध्ये आपली घेऊन खेळत होती. कोणीतरी यायला लागलं म्हणल्यावर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळायला लागली. आज या मोहिनीनं शांतारामजी इतकं तलम वस्त्र परिधान केलं होतं, इतकं तलम वस्त्र, आणि तेही वायुदेवताचं आवाहन केलं. वारा वाहायला लागला आणि तेही वस्त्र
बावकर काका, शंकराला काही राहावे ना, अप्रतिहत वेग वाढवला. आता तर अगदी जवळून पाहिल्याशिवाय आपल्याला समाधान. धावत पळत सुटले. आधीच तर अंगावर मोजके कपडे, हवा जोरदार चालू, ते धड राहील, पण यांना काही भान नाही. मोहिनीला पकडाय आले शेवटी जवळ. भगवान नारायण मस्त कोपऱ्यातून पाहू लागले, काय फजिती आहे. अरे इतका अखंड नामस्मरण करतो, गावाच्या बाहेर राहतो, पर्वतावर राहतो, आणि काय साधलं रे बाबा. हा, इकडे आमचे समर्थ म्हणाले की मुखी राम त्या काम. पण साधकाने किती सावधान राहिलं पाहिजे, त्यासाठी हा प्रसंग आहे. धावत धावत गेले आणि हातातली कमळाची कळी खाली पडली त्या मोहिनीच्या, पण खाली वाकली ती कळी उचलायला. तितक्या वेळात भगवान शंकर आले की बाहुपाशात घेतलं. बस जवळून पाहावं म्हणून वर पाहायला लागले. काय दिसलं? शांताकारं भुजगशयनं गोपाल कृष्ण भगवान. ज्या मोहिनीला अगदी बाहुपाशात धरलं तो 4 हाताचा. अरे काय वाटलं हो, हसा वगैरे ना, काही सुचलं त्याला, गोंधळून गेले भगवान शंकर. देवा तुम्हाला यासाठी सांगितलं होतं की कौतूहलाय दैत्यानां योषिद रूपं मया. शंकरांनी पुन्हा एकदा नमस्कार केला. देवा खरंच आपलं अलौकिक आहे सगळं सामर्थ्य, आणि साधकांनी खरोखर अशा रूपाच्या नादीच लागलेले पाहिजे. पण त्या नारदांनी खरं म्हणजे विनोदाचा भाग सोडा. भगवान शंकराची खरीच फजिती झाली असेल का, हा भाग वेगळा आहे. भागवतात वर्णन आहे, मी माझ्या मनाने काही बोललेलो नाही. पण मुळामध्ये आपल्यासारख्या साधकांनी आपल्या दृष्टीवर किती नियंत्रण ठेवावं, आपलं मन किती ताब्यात ठेवावं, यासाठी हा प्रसंग बहुतेक व्यासाने घातलेला असेल. कितीही नामस्मरण केला पण मनावर जर आपण ताबा मिळवला नाही. आज शंकरांनी पुन्हा भगवान नारायणाचे पाय धरले आणि भगवान नारायणाने कृपा दृष्टी टाकली, तेव्हा ते रूप विसरू शकले आणि पुन्हा भगवंताचं मूळ रूप हृदयामध्ये साठवत कैलास पर्वतावर निघून गेले. गोपाल कृष्ण गोविंद हरे गोपाल हरे. राधारमणु गो गोपाल कृष्ण तोपर्यंत बलिराजाचं अनुष्ठान पूर्णत्वाला गेलं. शुक्राचार्य म्हणाले, राजा अनुष्ठान संपलं. म्हणाले उद्या यज्ञाला प्रारंभ कराय. यज्ञाला प्रारंभ केला. 4 दिवसावर सांगता आली, पूर्णाहुतीचा दिवस. आणि पूर्णाहुती झाल्या बरोबर तप्त जांबू नदा प्रख्याम, अत्यंत तेजस्वी अशा त्या अग्निज्वालातून एक भव्य दिव्य अशा प्रकारचा रथ बाहेर पडला. अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र आहे, कवच आहे, खड्ग आहे, तुणीर आहे, बाण आहेत. बरोबर घेतलं ते दिसलं पाहिल्याबरोबर
सद्गुरुनाथ महाराज की. बलिराजा म्हणाला, अरे राजा, रथ आला, घे ताब्यामध्ये. घेतो महाराज. आपली आधी आग्रपूजा करील, मग रथ ताब्यात. रथ कुठे जाईल? गुरु साक्षात परब्रह्म. सद्गुरूची आग्रपूजा केली आणि मग रथ ताब्यामध्ये घेतला. राजा, अगदी विजय मिळवण्यासाठी योग्य मुहूर्त आहे, जा रणकंदन करा. आणि गेलेलं ऐश्वर्य, गेलेलं वैभव इकडे हे अनुष्ठानाला बसले, तेव्हाच ते तिकडे गेले नारद महाराज. इंद्राचं ऐश्वर्य सगळं गेलेलंच होतं. सगळी सत्ता बलीच्या ताब्यात आलेली होती त्या युद्धानंतर. राजा बली सिंहासनावर आहे. देवांचं ऐश्वर्य वैभव सगळं निघून गेलेलं असल्यामुळे आदिती माता एकदम त्रस्त झाली. आपल्या मुलांचं ऐश्वर्य पुन्हा दैत्याच्या ताब्यात गेलं. दैत्यराज बली आज सिंहासनावर बसलेला आहे आणि इंद्र, चंद्र, यम सगळे. काय करावं, त्रस्त झाली. आदितीला माहिती आहे, मी जर माझ्या पतिराजाला प्रसन्न केलं तर माझी मनोकामना कश्यप महाराजांची सेवा जरा वाढीव प्रमाणात करायला लागली. कश्यप महाराज झाले पुन्हा त्रस्त. म्हणले, काय पंचायत आहे? मागच्या महिन्यामध्ये दिती सेवा करत होती, आता या महिन्यामध्ये आदिती सेवा करायला लागली. आता ही काय मागणार आहे, काही नाही, हे सांगता येत नाही. पण आदितीविषयी पूर्ण खात्री आहे की ही कधीही वाईट गोष्ट मागणार, अधर्म करायला लावणार नाही. बरेच दिवस निघून गेले. एक दिवशी कश्यप महाराजांनी विचारलं, आदिती काय पाहिजे तुला? तसं काही नाही बा, पती रे वही नारीणाम, तोंडापुरतं बोलू नको, खरं सांग काय पाहिजे. तुझं मन प्रांजळ असल्यामुळे तू मला माहिती आहे काही अयोग्य मागणार नाहीस. तू मागशील ते मी तुला देतो. आनंद वाटला. पतीच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. त्या काळी पद्धत होती म्हणून. महाराज, आपण खरे तर प्रसन्न असाल. ऐश्वर्यं श्रीहि यशस्थानं ऋतानि प्रबलैर्मम यथा तानि पुनः साधो. माझ्या मुलांचं गेलेलं ऐश्वर्य वैभव जे दैत्याने लुटलं ना, ते त्यांचं त्यांना मिळावं. काय आनंद वाटला. दोन्हीही आपल्याच आहेत बायका. कश्यप महाराज विचार करतात, दोघीही आपल्याच आहेत. पण कालीनं काय मागितलं होतं? पुत्रम इंद्रहनम वृणे, इंद्राचा वध करणारा मुलगा द्या. आणि आदितीची वासना केली चांगली. आपलं आपण मिळवणं म्हणजे काही अन्याय, अधर्म नाही. आणि कोणाला संपवा म्हणाली का? कोणाचा मस्तक उडवा म्हणाली का? कोणाचा हात तोडा म्हणाली का? नाही. मग हिची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. आनंद वाटला. आदिती काळजी करू, पण मी काही करू शकत नाही. तुला खरं सांगू का? नारायणाला प्रसन्न केलं तर तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते. मग ते सांगा ना तुम्ही, कोणत्या पद्धतीने पूजा करावी, कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणत्या ऋतूला करावा. तुम्ही सांगितलं तुम्ही अगदी बरहुकूम त्याप्रमाणे व्रत वैकल्य काय असेल ते करेल. वासना चांगली होती ना, म्हणून फक्त मामा 12 दिवसाचं व्रत सांगितलं. काल दितीला किती दिवसाचं व्रत सांगितलं होतं?
12 महिन्याचं. पण वासना चांगली आहे, फार कष्ट करावे लागत नाहीत, फक्त 12 दिवसाचं व्रत आहे. फाल्गुनस्यामले पक्षे द्वादशाहं पयोव्रतः अर्चयेत् अरविंदाक्षम्. फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध प्रतिपदा ते द्वादशी असं 12 दिवसाचं व्रत आहे. त्रयोदशीला सांगता करायची. आधी ते फार सोपं व्रत आहे, फार अवघड नाही. माघवद्य अमावस्या. अमावस्येचे 3 प्रकार आहेत का महाराज, आहे की नाही? शिनीवाली, कुहू, राका. शिनीवाली म्हणजे चतुर्दशी युक्त अमावस्या, बरोबर. तर या अमावस्येला म्हणाले घर सारवून काढायचं. त्या काळाच्या पद्धतीनं सारवायला सांगितलं होतं. तुम्ही जर घरात मार्बल लावलं असेल आणि शेण जर सारवलं तर काय होईल याची जबाबदारी तुमच्या. तिला सांगितलं होतं. घर शेणाचे होते ना, गाईच्या शेणाला सारवायचं. आपण गोमूत्र शिंपडलं तरी चालतं. आणि सूर्योदयाच्या आधी मंगल स्नान करून लक्ष्मीनारायणाची मनपूर्वक पूजा करायची. ब्राह्मणाला बोलावून दाम्पत्य पूजेला बोलवायचं आणि समंत्रक असे उपचार करायचे. सुंदर पवमानाचा दुधाचा अभिषेक करायचा. माध्यान्ह काळापर्यंत 12,000 जप करायचा. कशाचा? ओम नमो भगवते वासुदेव. हे 12 दिवस 12 अक्षरी मंत्र, 12,000 जप, सगळं 12. म्हणजे शत्रूचे वाजले पाहिजे 12. आणि 12 संपल्यावर सगळे 13 आपोआप. मग व्रताला महाराज कसा प्रारंभ करायचा सांगितलं. आणि हे बघ म्हणाले, त्रयोदशीच्या दिवशी सांगता करायची. 12 दाम्पत्य भोजन घालायचं. दाम्पत्य या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला. पती पत्नीला दाम्पत्य म्हणतात. ब्राह्मण सवाष्ण नव्हे, त्याच्यात फरक असतो. ब्राह्मण कोणता चालतो, सवाष्ण कोणती आणलेली चालते. पण दाम्पत्य तसं नाही. ज्याचा नवरा त्याची बायको, ज्याची बायको त्याचा नवरा, त्याला दाम्पत्य भोजन म्हणतात. 12 असे बोलवायचे. आणि आपल्यात जेवढं काही शक्य आहे, वस्त्र, प्रावरण, रत्न, एखादा मंगला काय म्हणतात त्याला, सौभाग्य अलंकार हे देऊन त्या 12 जोडप्यांचं सत्कार करायचा. त्यांना दुधात तयार केलेले जेवण समर्पण करायचं. आणि आधी ते समजा जर आपली एवढी शक्यता नसेल तर 1 दाम्पत्य भोजन केलं तरी चालेल. आपण सुवर्णालंकार देऊ शकलो नाही तर सुवर्ण पुष्प दक्षिणा, काटाकोराटीचं फूल असतं आणि तुळशीचं पान असतं, सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पण. तरी भगवान नारायणाला. पण वित्त साठ्य करू नये, असताना देत नाही असं करू नये, पण नसलं तर त्याची काळजी करू नये. कारण भगवंताने एका ठिकाणी सांगितलं की पत्रम पुष्पम, फक्त भाव पाहिजे. आनंद वाटला. पतीच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. महाराज हे व्रत आपणच करून घ्या. अगं म्हणलं मला तुझ्याबरोबर करावंच लागेल ना. त्याचं कारण आहे या व्रतामध्ये पूजा दंपतीला करायची आहे. एकटा बायकोनी करायची नाही, एकट्या नवऱ्याला करायची, दोघांनी मिळून करायची. आणि नारायणाचे जे व्रत आहेत त्या व्रतामध्ये एखाद्या वेळेला अडचण आली स्त्रीला तर पुरुषांनी व्रत करायचं, पण व्रताची खंडना होऊ द्यायची नाही, असं शास्त्र आहे. म्हणून मी तुझ्याबरोबर पूजेला बसणार, आपण दोघं अनुष्ठान बरोबर करणार. आनंद वाटला. आणि फाल्गुन महिन्याची वाट पाहू लागले. आपणही फाल्गुनाची वाट पाहतो, पण आपला हेतू वेगळा असतो. 30 तिथे असल्या तरी एकच तिथे आपल्याला आवडते, फाल्गुनातली. महाराज प्रतिपदेपासून व्रताला प्रारंभ केला. आणि आज एकादशीचा दिवस आहे. एकादशाम विशेषेण कर्तव्यम भोजनद्वयम.
रात्रौ जागरणं कुर्यात् दिवाच हरिकीर्तनम. आज नुसता 12,000 नाही तर जेवढा होईल तेवढा जप केला. दुपारी भजन झालं, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ वगैरे जे जे काही करता आलं ते सगळं केलेलं आहे. एकादशी असल्यामुळे रात्री झोपली नाही, सतत भजन करत राहिली. सकाळ झाली, स्नानादी कर्म आटोपलं आणि भगवंताची आज महापूजा करायची आहे. सांगतेचा दिवस आहे. द्वादशीला पूर्ण यथोचित अशी महापूजा केलेली आहे भगवंताची. 12 आहुती अग्नीमध्ये दिलेल्या आहेत. दाम्पत्य भोजन झालंय. त्रयोदशीचा दिवस सांगतेचा आहे. आज द्वादशीला भगवंताची शेजारती केली. एकादशीला शेजारती नाही, पण द्वादशीला शेजारती आहे. शेजारती केल्यावर आमच्या आदिती मातेने प्रार्थना केली की देवा, अगदी मनापासून तुझी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही चूक झाली असली तर क्षमा कर. आज 11 दिवस झाले, आपण स्वप्नात सुद्धा आला नाहीत. कदाचित माझी साधना थोडी अपूर्ण राहिली असेल, पण आपल्याला क्षमा मागते. आज द्वादशीचा दिवस आहे. काल रात्रभर आम्ही जागरण केलं, दिवसभर नामस्मरण केलं. आज द्वादशीचा दिवस आहे. आजही दिवसभर आम्ही नामस्मरण केलं, कारण द्वादशीला सुद्धा झोपू नये. स्वप्नात तरी दर्शन दे. अगदी अतिशय विनम्र भावाने प्रार्थना केली. भगवंताला दया आली. वा, इतकं मनापासून जे व्रत करतात ना, त्यांना दर्शन देणे माझं कर्तव्य आहे. मंद हास्य केले भगवंताने. आली तिला आनंद वाटला की आज आपल्याला निश्चित दर्शन होणार. शेजारती केली आणि झोपलेली आमची आली ती माता. पण उत्तर रात्री मात्र आपोआप सुगंध दरवळायला लागला. उठून बसली आणि पाहतो तो आपोआप प्रकाश पडला. आणि प्रकाश पडल्यानंतर कोण दिसलं समोर? कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंदरम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली. अशा त्या नारायणाचं चतुर्भुज रूपामध्ये दर्शन झालं. आनंद वाटला. बाबा झोपलेलेच होते. आली ती कश्यप महाराज. अहो महाराज उठा, प्रत्यक्ष नारायण आलाय. खडबडून उठले, कारण जेवढी श्रद्धा आदितीची आहे ना, यांना रोज दर्शन होतं. कश्यपांना रोजच दर्शन होतं, पण हिला आज कधी नवं दर्शन होतं. काय आनंदाने हुरळून गेली. अहो तुम्ही व्रत करायला लावलं, काय झोपता, उठा, नारायण आले. दोघांनी उठून पाहिलं. वा, कोट्यावधी मदन वळून टाकावेत असा लावण्याचा पुतळा, कुरळ्या कुरळ्या केसांचा कलाप, कमलाप्रमाणे विशाल लोचन, मेघश्याम ज्याचा रंग आहे, पीतांबर परिधान केलेला आहे, अंगावर भरजरीची लाल शाल घातलेली आहे, श्री वत्सलांच्या हृदयाच्या ठिकाणी शोभते अशा त्या मंद मंद हास्य करणाऱ्या भगवंताचं रूप पाहिलं. आनंद वाटला. पण काय करावं, इतके अचानक भगवंत आले की कशी सांग पूजा करू कृष्णनाथा, कशी सांग पूजा करू कृष्णनाथा, तुझ्या पायी मी ठेविते नम्र माथा, कशी सांग पूजा. देवा, संध्यापात्र कुठून आणू, पाणी कोणतं आणू? आता एकच पाणी आहे माझ्याजवळ, आणि डोळ्यातून निघणाऱ्या आनंदाश्रूंनी भगवंताचे सुंदर पाय स्वच्छ धुवून काढलेले आहे. पंचामृत मानस पूजा घेतले निज करी, मंत्रयुक्त घातले उदकाने धुतले झलक, गंध तैले चरचिला, गंध तैले चरचिला रावणा, घ्यावी सेवा दिनाची. नाना फळे तांबूल दक्षिण, घृत दीपे आरती के झाण, समर्पितो तुम्हा हो दासवल्ली सद्भावे चरण.
चरण घ्यावी सेवा दिनाची दिनाना दीनानाथ दिनाची दीनानाथ दिनाची दीनानाथ गोपाल कृष्ण भगवान. मानसोपचार सगळे समर्पित केले भगवंता. आधी जर कल्पना दिली असती तर सगळं तयार केलं असतं रे बाबा, पण तू इतक्या अचानक आला. कशाचा धूप लावायचा, कशाचा दीप लावू? धूप जाळीते मी श्वासाचा, सुगंध पसरिन मंगलतेचा, कोमल पद प्रभु माझाया उघडी नयन देवा क्षण. भगवंत एकदम प्रसन्न झालेले आहेत. वा कश्यप महाराज आणि ते अतिशय सश्रद्धा अवस्थेमध्ये तुम्ही आराधना केलेली आहे, ते अतिशय प्रसन्न आहे. याचा योग्य वेळेला मी अवतार धारण करील आणि तुझ्या मुलांचं गेलेलं ऐश्वर्य वैभव तुला प्राप्त करून देईल. पण देवा असं वाटतं की आपण पुत्ररूपानेच आमच्या घरी यावं. व्रत इतकं मनापासून केलं होतं की काही हरकत नाही, तुमच्या घरी पुत्ररूपाने येईल. पण एक सांगून ठेवतो, पुत्ररूपाने आलो तरी बाल्यात आरभ्य सगळे लीला तुला पाहायला मिळणार नाहीत. कामापुरतं तुझ्या घरी पुत्ररूपाने येईल. म्हटलं देवा काही का होईल, पण मला तुमची माता होण्याचा एकदा तरी संधी मिळू द्या. ठीक आहे, काही हरकत नाही. आनंद वाटला. भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवंत अंतर्धान पावले. आज त्रयोदशीचा दिवस, द्वादशीच्या उत्तरात्री दर्शन झालं. त्रयोदशी सांगतेचा दिवस आहे. महाराज दाम्पत्य भोजन घेतले, जेवढे मिळतील तेवढे घातले. आज 12 ब्राह्मण पवमानाला, 12 ब्राह्मणाचा पवमान केला की एक मंडल होता ना, त्याला काय म्हणतात, पावमानी, लघु पवमान. तर तो अभिषेक कश्यप महाराजांनी, तिथे काय सगळे ऋषी मंडळीचेच आश्रम होते बाजूला, सुंदर अभिषेक घातला दुधाचा. हे सगळं दुधाचंच आहे महाराज. आणि दाम्पत्य भोजन केलेलं आहे. जेवढं घरात होतं तेवढं लुटून दिलं. बस आता काय, अनंत कोटी ब्रह्मांडाला एक पुत्र म्हणून जन्माला येणार. तो आला की त्याच्याभोवती सगळं वैभव पुन्हा येणार. काळजी करायचं काय काय होतं तेवढं लुटून दिलं. आनंद वाटला. सगळे लोक म्हणायला लागले की अशी महापूजा, असं व्रत, अशी सांगता कुठेही आम्ही पाहिली नाही. आणि आनंदाने कश्यपाने आली ती माता. आता भगवंत आपल्या इथे अवतीर्ण होणार या आनंदामध्ये आहेत. सेवा करायला लागलेली. सेवा करता करता गर्भिणी राहिली. आता भगवंत अवतार धारण करणार, पण दुपारी 4 वाजता. कारण एकदा राजा बलीच्या प्रसंगाला प्रारंभ झाला तर लवकर संपणार नाही. आपले 11:30 वाजलेले. तेव्हा दुपारची कथा ठीक 4 वाजता आपण सुरुवात करू. महाराजांच्या इच्छेला आज आपल्याला बरेच चरित्र पाहायचं आहे. सगर राजाचं चरित्र पाहायचं आहे. सूर्यवंशाचं वर्णन ऐकायचं आहे. चंद्रवंशाचं वर्णन ऐकायचं. ज्या चंद्रवंशामध्ये भगवान गोपाळकृष्ण अवतार धारण करणार आहेत. अगदी वेळेवर येतील असं गृहीत धरू आपण. बोलो राधे श्याम श्याम बोलो श्री. बोलो राधे श्याम श्याम बोलो सीताराम राम. बोलो राधे श्याम श्याम बोलो सीताराम राम.
हो बोलो राधे श्याम श्याम, बोलो सीताराम राम, अनंत कोटि ब्रह्मांड नायक नारायण सच्चिदानंद जय जय